नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान पाटील आणि आपण बघत आहात खानदेश करिअर कट्टा या यूट्यूब चॅनल. आजचं आपलं यूट्यूब चॅनल आजचं लेक्चर एक वर्ग व वर्गमूळ. आता वर्ग कशाला म्हणतात आणि वर्गमूळ कशाला म्हणतात, वर्ग काढण्याच्या पद्धती आणि वर्गमूळ काढण्याच्या पद्धती सर्वात साध्या आणि सर्वात सोप्या भाषेत आपण शिकणार आहोत. चला तर मग आता सर्वात अगोदर बघू आपण वर्ग म्हणजे काय. आता वर्ग म्हणजे काय, तर वर्ग म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणणे व येणाऱ्या गुणाकाराचं जे उत्तर असेल त्याला वर्ग म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, 4 गुणिले 4 बरोबर किती आले? 4 गुणिले 4 म्हणजे 16. 4 आणि 4 संख्या सारखीच आहे, येणारा गुणाकार 16. 4 गुणिले 4 म्हणजे 16. 16 हा 4चा वर्ग आहे. 16 काय आहे? 4चा वर्ग. वर्ग त्याला इंग्लिशमध्ये स्क्वेअर असे म्हणतात. बरोबर. 4 गुणिले 4 बरोबर 16. तर 16 हा 4चा वर्ग आहे. 16 जर 4चा वर्ग असेल तर 4 ही संख्या वर्गमूळ आहे. 16ची वर्गमूळ 4 ही संख्या आहे. त्याला इंग्लिशमध्ये स्क्वेअर रूट असे म्हणतात. स्क्वेअर रूट असं म्हणतात. बरोबर. समजलं वर्ग कसा काढतात का? ही झाली लहान संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत. अगोदर अजून एक प्रश्न बघू, त्याच्यानंतर 2 अंकी संख्येचा, नंतर 3 अंकी संख्येचा वर्ग कसे काढतात हे सर्वात साधे आणि सर्वात सोप्या भाषेत आपण बघू. आता बघा, 6. 6चा वर्ग बरोबर किती? आपण सांगितलं एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणणे, 2 वेळेस गुणणे म्हणजे तीच संख्येचा वर्ग आहे. आता बघा, 6 गुणिले 6, 2 म्हणजे त्या संख्येला 2 वेळेस गुणाकार. 6 गुणिले 6 म्हणजे 36. हा झाला 6चा वर्ग आणि 6 ही संख्या म्हणजे वर्गमूळ. बरोबर. हे वर्ग काढण्याची पद्धत. आता आपण बघू 2 अंकी संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत. 2 अंकी संख्या. आता बघू कुठली 2 अंकी संख्या. 48. 2 मिनिट. इथे आपण पहिला प्रश्न, 48चा वर्ग. दुसरा प्रश्न, 56चा वर्ग. तिसरा प्रश्न, 82चा वर्ग. समजलं? आता 48चा वर्ग, 56चा वर्ग आणि आपण एकांकी संख्येचा वर्ग बघितला. सोपा होता. एकांकी संख्येचा वर्ग कोणी पाठ करू शकतो. 2 अंकी संख्येचा वर्ग पाठ करण्याची गरज नाही. सर्वात सोप्या भाषेत आपण बघा कसं करायचं. त्याच्या 2 पद्धती. त्यांनी काय सांगितलं, एखाद्या संख्येचा त्याच संख्येने 2 वेळेस गुणाकार म्हणजे येणारा उत्तर आपण वर्ग असं म्हणतो. बघा, असं पण काढू शकतो. 48 गुणिले 48 एवढं कॅल्क्युलेशन करू शकतो. एवढं कॅल्क्युलेशन न करता सोपा आणि एक शॉर्ट न सांगतो. 48 ही संख्या आहे ना, आता याचा वर्ग काढायचा आहे. इथे 2 संख्या आहेत, 4 आणि 8. एकक स्थानी जी संख्या आहे. चलो अभी शेवटची सुरू करेंगे. अभी 8चा वर्ग किती? आता बघा, 8 ही संख्या आहे ना. आता 8चा वर्ग म्हणजे 8 या संख्येचा वर्ग म्हणजे 16. 8 या संख्येचा वर्ग 16 म्हणजे 1606. 1606 हातच्या लेवलला आपला 1. याचं काम झालं. नंतर दोघांचा गुणाकार, 4 गुणिले 8, 8 चौक 32 अधिक गुणाकाराची दुप्पट, 32 दुनी 64 आणि हातचा 1 65. 65ची 5 आजच्या लेवलला 6. नंतर उरला प्लस 4. 4चा वर्ग, 4 चौक 16, 16चा 22. 256 हे आपला वर्ग आहे. समजलं? एवढं गुणाकार करण्याची गरज नाही. आता पुढे जातो 56. बघा, 56 गुणिले 56 आपण असाही करू शकतो. आणि एक शॉर्ट मध्ये बघा,
56चा वर्ग काढायचा असेल तर अगोदर 6चा वर्ग काढा. शेवटचे सुरू करेंगे. 6चा वर्ग 6 6 36 6 केलेले 3. आता दोघांचा गुणाकार 5 गुणिले 6 म्हणजे 30, त्याची दुप्पट म्हणजे 60. 60 आणि 3 63. केलेले 6. बरोबर. आता 5चा वर्ग 5 5 25. 25 आणि 6 31. 31. 56 या संख्येचा वर्ग आला 3136. आता पुढचा प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये, पुढचा जो प्रश्न आहे आपला 82चा वर्ग, हा कमेंटमध्ये त्याचं उत्तर टाका. आपण दोन प्रश्न बघितले, एक 48चा वर्ग, एक 56चा वर्ग. हा जो 82चा आहे तो कमेंट करून सांगा त्याचं उत्तर काय. समजलं? आता बघा पुढचा प्रश्न असा आहे की, पुढचा प्रश्न आपण असा की वर्ग काढण्यामध्ये की एकक स्थानी कधी 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा. एकक स्थानी 5 असेल. आता बघा प्रश्न 1, प्रश्न 2 हा कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये. बरोबर. 3 प्रश्न आपण बघू. आता ज्या संख्येचा एकक स्थानी 5 असेल, उदाहरणार्थ बघा 25चा वर्ग, 45चा वर्ग, 95चा वर्ग. ज्या संख्येच्या एकक स्थानी कधी 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत आहे बघा, ती पण शॉर्टच आहे. बरोबर. शॉर्ट पद्धत आहे. अगोदर 5चा वर्ग करून घ्यायचा. 5चा वर्ग 25. 25 जसं तसं लिहून घ्यायचं. नंतर मागच्या वेळेस आपण या दोघा संख्यांचा गुणाकार केला होता. आता दोघं संख्यांचा गुणाकार न करता जी दशक स्थानची जी संख्या आहे म्हणजे 2, त्याची जी येणारी पुढची संख्या, 2च्या पुढे येणारी संख्या 3, या दोघांचे गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 म्हणजे 6. हा झाला 25चा वर्ग. 625. 625. 45. 5चा वर्ग लिहून घ्या. 5 5 25. आता किती राहिला? 4. 4ची पुढची संख्या 5, म्हणून 5 गुणिले 4. 5 गुणिले 4 म्हणजे 20. त्याचं उत्तर आलं आपलं 2025. हा जो प्रश्न आहे 95चा आपण कमेंट मध्ये सांगावे. कमेंट. ओके. ही होती वर्ग काढण्याची पद्धत. आता आपण पुढे बघू वर्गमूळ कसं काढायचं आणि वर्गमूळ म्हणजे काय. ओके. चला मग, चला आपला पुढचा टॉपिक आहे आता वर्गमूळ. वर्गमूळ त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट. ओके. आपण मागे वर्ग बघितला. वर्गमूळ म्हणजे काय. आता वर्ग म्हणजे काय, सारख्या दोन संख्यांचा गुणाकार 2 वेळेस गुणाकार म्हणजे वर्ग. आता उदाहरणार्थ 2 गुणिले 2 म्हणजे 4. 4 हा वर्ग आहे. आता 4 हा वर्ग आहे तर 4चं वर्गमूळ आहे ना हे 2 आहे, म्हणून हे झालं वर्गमूळ. बरोबर. याला म्हणतात वर्गमूळ. वर्गमूळ काढण्याच्या दोन पद्धती आहेत. वर्गमूळ काढण्याच्या दोन पद्धती आहेत. एक भागाकार आणि दुसरी म्हणजे अवयव पद्धत. भागाकार पद्धत, अवयव पद्धत या थोड्या लेंथी आणि थोड्या किचकट पद्धती. मग त्यासाठी आपण वर्गमूळ काढताना या दोन पद्धतीचा वापर न करता एक शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. एखाद्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं. चला उदाहरण घेऊ आपण. त्या उदाहरणाच्या थ्रू आपण बघू. आता कुठल्याही संख्येचा वर्ग बघायचा. एक तुम्हाला सांगतो, समजून घ्या 35 हा संख्या. 35चा वर्ग आपण काढून घेऊ. 35चा नाही काढू आपण, 48 घेऊ. 48 संख्येचा वर्ग काढा. मागच्या वेळेस आपण वर्ग पद्धत बघितली.
8चा वर्ग 64, 8 6, 8 8 आणि 4, 8 चोक 32, 32 जुने 64, 64 आणि 6 70शी शून्य, 7. आता 4चा वर्ग 4 चोक 16, 16 आणि 7 23. आता आपल्याला हे समजलं की 48 या संख्येचा वर्ग, 48 या संख्येचा हे प्रश्न का घेतला किंवा आपल्याला समजायला पाहिजे म्हणून. 48 या संख्येचा वर्ग 2304 आहे. आता बघा, आता वर्गमुळात असं लिहितं, वर्गमूळ असं लिहितं आपण. 2304 या संख्येचा वर्ग किती, वर्गमूळ किती, वर्गमूळ किती. बरोबर. आता दोन पद्धती, भागाकार पद्धत, अवयव पद्धत न करता आपण एक शॉर्ट ट्रिक, शॉर्ट मध्ये एक समजून घेऊ. अरे बघा, वर्गमूळ चिन्ह बाजूला ठेवा. 2304, बरोबर. ही संख्येचा वर्गमूळ काढायचा आपल्याला. त्याच्या अगोदर फक्त एक छोटासा एक हा जो तक्ता आहे हा लक्षात ठेवा. आता बघा, 1 ते 10 पर्यंत सर्वांना वर्ग माहिती आहे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5 25, 6 36, 7 49, 8 64 आणि 9 9 किती 81. बरोबर. आता सर्वांना माहिती आहे. आता बघा, या संख्येच्या आता 1च्या एकक स्थानी 1, 2च्या एकक स्थानी 4, 3चा वर्ग जो येतो 9, त्याच्या एकक स्थानी किती 9, 4चा वर्ग 16, 16च्या एकक स्थानी किती 6, 5च्या 25, एकक स्थानी 5, 6च्या एकक स्थानी 6, 7च्या एकक स्थानी 9, 8च्या एकक स्थानी 4 आणि 9च्या एकक स्थानी 1. आता हे जोड आहे बघा, 1 आणि 9 या संख्येच्या एकक स्थानी 1 येतो, 2 आणि 8 या संख्येच्या एकक स्थानी 4 येतो, 3 आणि 7 या संख्येच्या एकक स्थानी 9 येतो, 4 आणि 6 यांच्या एकक स्थानी 6 येतो आणि 5 या संख्येच्या एकक स्थानी 5 येतो. बरोबर. तेवढं लक्षात ठेवा. आता इथं बघ, शेवटच्या दोन संख्या घ्या. तुम्हाला सांगितलं आपण शेवटचे सुरू करेंगे. 2304. आता शेवटच्या दोन संख्या घ्या. 4. आता 4 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 4 ही संख्या कोणत्या संख्येच्या वर्गात येते? बघा, 4 ही संख्या 2च्या वर्गात येते आणि 4 ही संख्या 2च्या वर्गात येते, 4 येते आणि 8च्या वर्गात 4 येते. म्हणून बघा, इथं 2 लिहा आणि इथं 8 लिहा, लिहून घ्या. बस, दोन संख्यांचं काम संपलं. आता पुढे चला. शेवटच्या दोन संख्या उरल्या 23. आता अशी संख्या बघा, 23 पेक्षा लहान वर्ग संख्या बघा, ही वर्ग 23 पेक्षा लहान अशी संख्या बघा, किती वर्ग असेल. आता बघा, 23 पेक्षा लहान 22, 22 वर्गणी, 21 पण वर्गणी, 20 पण वर्गणी, 19 आणि 18 आणि पुढली संख्या 16. 16, 22, 23 पेक्षा लहान संख्या 16 ही वर्ग आहे. 16 कशाचा वर्ग आहे? 16 कशाचा वर्ग आहे? 16 4चा वर्ग आहे. बरोबर. 16 ही संख्या 4चा वर्ग आहे. म्हणून इथं पण 4 आणि इथं पण 4. बरोबर. आता आपल्याला दोन संख्या भेटल्या, एक म्हणजे 42, एक म्हणजे 48. आता आपल्याला पूर्ण माहित नाही की 2304 हा कशाचा वर्ग आहे. म्हणून आपण दोघांच्या मध्ये अशी संख्या घ्या की ज्याचे एकक स्थानी 5 असेल. 42 आणि 48च्या मध्ये जी संख्या आहे ती म्हणजे मधोमध असलेली नाही, फक्त ज्या संख्येचे एकक स्थानी 5 असेल आणि ती 42 आणि 48च्या मध्ये असेल ती म्हणजे 45. बरोबर. आणि 45 एकक स्थानी कधी 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत आहे. 5चा वर्ग 25, ही दशक स्थानाची संख्या आहे. आता 4च्या पुढची संख्या 5, म्हणजे 4 गुणिले 5 म्हणजे 20. 45चा वर्ग 45चा वर्ग 2025 आहे आणि आपल्याला दिलेली संख्या किती 2304. 45 पेक्षा मोठी जी संख्या असेल तिचा वर्ग असेल 23,000, म्हणून 48चा वर्ग हा 2304 आहे. बरोबर. समजलं? ही संख्या म्हणजे 48. आता अजून एक उदाहरण बघू आपण. आता अजून एक उदाहरण बघू. हे समजलं का?
समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. आता आपण पुढचं संख्या बघू. तर 72चा वर्ग किती येतो? 5184. आता 5184 या संख्येचं वर्गमूळ काढू आपण. आता आपल्याला बघा, आपण लिहिलं कशासाठी उत्तर, की 72 ही संख्या येते का बा म्हणून. 5184 या संख्येचं वर्गमूळ काढा. बरोबर. आता आपले मी सांगितलं तुम्हाला शेवटचे दोन दोन अंक बघायचे आहेत. 84 पैकी 4 शेवटचा अंक बघायचा 4. शेवटचा जो अंक 4 आहे. 4 हा कोणत्या संख्येच्या वर्गात येतो? कोणत्या संख्येच्या वर्गात एकक स्थान येतो? आता 4 हा 2च्या एकक स्थान येतो आणि 4 हा 8च्या एकक स्थान येतो. म्हणून आपण लिहू 2 8. समजलं? वर्ग करायचं म्हणून 2 सोडून द्यायचे. 84 सोडून आता पुढचं बघा 51. 51 पेक्षा लहान संख्या अशी बघा, की एखाद्या संख्येचा वर्ग आहे. 51 पेक्षा लहान संख्या आहे 49. बरोबर. 51 पेक्षा लहान आहे ती 49. 49 कशाचा वर्ग आहे? 49 हा 7चा वर्ग आहे. तो 7 इथं 7. बरोबर. संपला विषय. आता 72 आणि 78 मध्ये याची संख्या बघायची, ती ज्याच्या एकक स्थानी 5 असेल तर ती म्हणजे 75 75. बरोबर. 75च्या एकक स्थानी कधी 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग आपण काढतो. 5चा वर्ग 25 आणि 7च्या पुढची संख्या 8. 7 गुणिले 8 किती येईल? 7 8 56. बरोबर. 75चा वर्ग आहे 5625 आणि आपल्याला दिलेली संख्या आहे 5184. मग ती 78चे उत्तर तर येणार नाही, कारण कसं 56 पेक्षा लहान आहे. 56 कशाचा वर्ग आहे? 75चा. मग ती संख्या येईल 72. या वर्गमूळ संख्येचा वर्ग येईल तो 5184. 72चं उत्तर 184. आता पुढचा प्रश्न असा आहे, 97चा. 2 मिनिटं सांगतो तुम्हाला. 256 वर्गमूळ किती? हा प्रश्न कमेंट करा. ओके. चला, प्रश्न असा आपला, की संख्यात सर्व एक असल्यास वर्ग करण्याची पद्धत. आता उदाहरणार्थ बघा, प्रश्न असा आपला, 11चा वर्ग. आपण पद्धत बघू. ही सोपी पद्धत आपल्याला माहिती आहे. पण असा कधी प्रश्न असेल की 11 याचा वर्ग किंवा 1111 या संख्येचा वर्ग किती? एवढं कॅल्क्युलेशन करण्याची गरज आहे. आता बघा, एक शॉर्ट ट्रिक आहे. प्रश्नात किती एक आहे? 4 एक आहेत ना. प्रश्नात 1 2 3 4 एक आहेत. तर बघा, 1 त्याच्या पुढची संख्या 2 3 आणि 4. 4 वेळेस 4 एक आहे म्हणून क्रमानुसार 4 संख्या लिहून घ्यायच्या आणि नंतर 4 नंतर उलट क्रमाने चालू करायच्या. 3 2 1. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000. तर 1111 त्याचं उत्तर आपलं 12,34,321. बरोबर. आता असाच कधी पुढचा प्रश्न 1 2 3 4 5 वर्ग किती? तसंच करायचं. किती एक आहे? 1 2 3 4 5 म्हणून 1 2 3 4 5. 5 पासून उलट 4 3 2 1 याला आपलं उत्तर. समजलं? हे सर्वात सोपी पद्धत. चला, आपला प्रश्न वर्गमुळाचा प्रश्न आहे, की बघा, वर्गमुळात 248 अधिक त्यात वर्गमुळात 52 अधिक त्यात वर्गमुळात 144. तर आपलं उत्तर काय बघा. अगोदर काय करायचं? सर्वात मध्ये जे वर्गमूळ आहे ते वर्गमूळ सॉल्व्ह करायचं. आता 144 हा कशाचा वर्ग आहे? 144 आणि आपले 144 हा 12चा वर्ग आहे, म्हणून 144 हा वर्गमूळ कॅन्सल होईल आणि तो उत्तर येईल 12. बरोबर. मग 248 अधिक
या वर्गमुळात येईल ते 52 असेल तसे अधिक हे 12. हे वर्गमूळ कॅन्सल होईल बरोबर. आता मग 52 अधिक 12 म्हणजे 64. आता हे वर्गमुळात 64 आहे म्हणून 248 अधिक 64 कशाचा वर्ग आहे? 64 8चा वर्ग आहे. म्हणजे हे वर्गमूळ कट होईल आणि 8 इथे येईल. आता राहिलं वर्गमुळात 248 आणि 8 म्हणजे 256. आता वर्गमुळात 256 म्हणजे 256 कशाचा वर्ग आहे? 256 हा 16चा वर्ग आहे. म्हणून या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे 16. समजलं. सर्वात अगोदर मधील जो वर्गमूळ आहे ते सॉल्व्ह करायचं, नंतर त्याच्यानंतर बाहेरचं आणि शेवटी सर्वात बाहेरचं वर्गमूळ सॉल्व्ह करायचं. पुढचा प्रश्न आपला प्रश्न नंबर 2 बरोबर. वर्गमुळात 32 अधिक वर्गमुळात 48 भागाकारात वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 12. आता सॉल्व्ह करायला आता बघा 32 आणि 48 ही संख्या आहे. त्याचे कधी कॉमन अवयव काढले आपण तर 16 कॉमन येतो त्यांचा दोघांचा. म्हणून बघा आपण असं लिहू शकतो वर्गमुळात 16 गुणिला 2 म्हणजे 32 बरोबर. अधिक या वर्गमुळात 16 गुणिला 3 म्हणजे 48 बरोबर. 8 आणि 12चा कॉमन अवयव आहे 4. असं लिहू शकतो आपण 4 गुणिला 2 म्हणजे 8 अधिक 4 गुणिला 3 म्हणजे 12 बरोबर. आता 16 हा 4चा वर्ग आहे म्हणून 16ला आपण बाहेर काढू. मग बघा 4 वर्गमुळात 2 अधिक 4 वर्गमुळात 3 बरोबर. आता 4 आपण 2चा वर्ग आहे म्हणून असं लिहू आपण 2 वर्गमुळात 2 अधिक 2 वर्गमुळात 3 बरोबर. 4 4 कॉमन आहे म्हणून कॉमन बाहेर काढू. 4 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 बरोबर. बघा 2 2 कॉमन म्हणून 2 बाहेर वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 बरोबर. वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 2 अधिक वर्ग 2 हे दोघं कॅन्सल. तर वर राहिलं 4/2 म्हणजे आपलं उत्तर आलं 2. या प्रश्नाचं उत्तर बरोबर 2. समजलं.